एक मोठी बातमी अकोल्यामधून आहे। आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणानंतर मृत्यू झालेले मनसेचे पदाधिकारी जय मालोकार यांच्या मृत्यूला वेगळं वळण लागलेलं आहे। जय मालोकार यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे। सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं, मात्र आता याला एक वेगळं वळण मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांच्याकडून। जयेश, का अधिकची माहिती मिळते? निश्चितच काही महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर संतप्त मनसे सैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती। मात्र या गाडीची तोडफोडच्या दरम्यान मनसेचे जे पदाधिकारी आहेत जय मालोकार यांचा काही तासानंतर मृत्यू झाला होता आणि जय मालोकार यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असं आधी पहिले हृदयविकाराच्या झटक्यानं झालं असं पहिले सांगण्यात आलं होतं। मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आता हाती आलेला आहे आणि यानंतर हे स्पष्ट झालं आहे की जय मालोकार यांचा मृत्यू जो आहे तो मारहाणीमुळे झाला आहे असं आता नमूद करण्यात आलेलं आहे। मात्र आता पोलीस याकडे आता चौकशीचा अहवाल आता चौकशी जी आहे ती पोलीस करणार आहे पुढची आणि नातेवाईक जे आहेत जय मालोकारचे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आता मागणी सुद्धा केलेली आहे। अगदी निश्चित। त्यामुळे आता पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल।